सुरत मांडवकर याचा सर्व उपस्थित रसिक मायबा प्रेक्षकांना दुसऱ्या बारीचा पुन्हा एकदा या छोट्या कलाकाराचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तत्पूर्वी बुवा शायरांना मला म्हणायचंय, बुवा मी ठेवले किती आणि तुम्ही गेलात किती ठेवून. कारण बुवा आज बुवा बोलले की टायर पंक्चर झाला होता बुवांचा. मग बुवा तुम्ही टायरात हवा भरली का आज पाणी भरून आलात. आज तुम्ही बारी ज्या पद्धतीने सादरीकरण केलात बुवा, तुमच्या एक एक शब्दाला शब्द सर्व लिहून आणले बुवा. तुमच्या प्रत्येक शब्दाला मी कटी देणार आहे बुवा. बुवा प्रथम आज मी आदिमाईची बाजू मांडतो बुवा. माझ्या या पौरीत बुवा आज संपूर्ण पूर्ण नाचत बुवा आणि त्यांच्या पायात घुंगरू बुवा. तुमच्या बुवा पोरांच्या तर घुंगरू आहेत का बुवा. शक्ती तुझ्याचा बुवा जरा तुम्ही अभ्यास करून या. नंतर बुवा आज बुवा बोलले मी खूप अनुभव बुवा आहे. बुवा खरंच तुम्ही अनुभव आहात, पण आज तुम्ही ज्या पद्धतीने बारी केलीत ना बुवा तिथे तुम्ही शून्य ठरलात बुवा. कारण बुवा बोलले की मी अनुभव बुवा आहे. बुवानी मी बोलतोय बुवा मोठाच आहे बुवा माझ्यापेक्षा. कारण बुवानी रेकॉर्डिंग बुवा खूप काही कार्यक्रम केले बुवा. फक्त मी 2-3च कार्यक्रम केले. पण बुवा आज हा पब्लिक सांगेल, हा रसिक मायबाप सांगेल बुवा आज सरस कोण आहे बुवा. बुवा तुम्ही या रसिक मायबाप तुम्ही टाळ्या मागते बुवा. टाळ्या बुवा कमवायच्या असतात. या भीक मागून बुवा टाळ्या मिळत नाही बुवा. बुवाला टाळ्या कमवायचं बुवा, ते कमवायला शिका. नंतर बुवा प्रथम बुवा बुवा बघा ऐका हो मंडळी. बुवा बुवा मी एकटाच राहते बुवा. माझ्या वडील कोण आहे का बघा. गाणार पण मीच, बोलणार पण मीच, लिहिणार पण मीच. बुवाला आज 4-4, एक बोलणारा एक गाणारा बुवा. हा बुवा कोण आहे. हेलवाड्या. कसं हेलवाड्याचा बरोबर की नाही. अस्मिता बरोबर आहे की नाही. बुवाना संगीतकार घेत होते पण बुवाना काही जमला नाही. आणि बुवा तुम्ही बोललात ना जरी मी मोठा मोठा पण बुवा तुमचे लक्षण खोटेच आहेत बुवा. तुमचं म्हणायचं का बुवा. बुवा बोलले मी मुंबईतून आलो बुवा. मी पण मुंबईतून आलो बुवा. पण बुवा एक जबाबदारी असते जो आपण कार्यक्रम हा 1 महिना आधी सांगितलं दादाने आपल्याला. त्या कार्यक्रमाची जबाबदारी असते 2 शायरांना. बुवा तुम्ही जसं बोललात तसं आम्ही पण मुंबईवर आलो, पण आम्हाला कुठेतरी जबाबदारी होती म्हणून आम्ही ते वेळेवर पोहोचलो. दिल्लीला दादा टायमावर आम्ही त्या वेळेवर पोहोचलो दादा. दुसरा मुद्दा बुवांचा. बुवानी जो आलवणी गायली हे पागल आहे. बुवा पागल आहे. अस्मिता तू किती घेत होता, तू किती प्रयत्न करत होता, पण बुवाला काही जमला नाही तो. बरं बुवांची जवान तीच आहे बुवा. बुवा बोलतो मी लिहितो. मग बुवा नवीन काय तुझ्याकडे. बरं बुवा गाण्यात घेऊन बोलतात. बुवा गाण्याला मी कठीण देणार नाही, पण बुवांची चाल, कारण बुवा चाल पूर्ण काढ पडलाय बुवा इथं. पोरी हे मना साजना यारी नसीब पाणी दारी दारी दारा 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 दारी दारा. बुवा हा सोरे बुवा. आणि बुवा बोलतो काय मी अनुभव आहे. हा बुवाचा अनुभव. आणि बुवा बोलतो काय मी बुवाची गवला ऐकली नाही. मग बुवा कोण कानात कोण हुंडून मुतला तुझ्या. नंतर बुवाकडे कठीण बुवा कोण तुझ्या मुतला कानात ते कोणी सांगितलं. बुवा ज्या पद्धतीने मी कठी दिल्यात ना मी गवली बुवाकडून अपेक्षित असतो, कारण बुवा माझ्या लय मोठा आहे. मी अपेक्षित असतो बुवा काहीतरी गवलीचं उत्तर देतील, पण बुवा माझ्या गवलीचं उत्तर मला पटलं नाही, कारण तुम्ही चुकीचं पूर्ण चुकी दिलाय. बुवा घाबरलाय. बुवाला जमलाच नाही, कारण मी ज्या पद्धतीने गायलो बुवा आधी माझी बाजू मांडतो बुवा. जसं शक्तीवाला जातो बुवा तसं तुला न्यायचं बुवा. हेच वाद आहे आपला बुवा.
जरा कोरच आवाज चेक करा. बुवा जरा सोनी वाजवा सोनी. हॅलो हॅलो हॅलो. गवळणीची कठीण बुवा तत्पुरी. पण मला एक मंडळी एक सांगा, आज बघा 4-5 तारखेला आपलं इलेक्शन येते पंचायत समितीचा. हा प्रचारासाठी बुवा कसा आहे हो? बुवा कसा आहे? पहिला ज्यांनी संभाषण केलं, शाहिराचं नाव माहिती नाही मला. शाहीर म्हटले की माझा राजूबुवा येतोय आणि इथं नाच गाणं करतोय. म्हणजे बुवा काय करणार नक्की? राजूबुवा बोलतात की हा नाच गाणं करणार इथे. तर बुवा तुमच्या गवळणीची काट देतोय बघा दादा. बुवा सोनी होते सोनी. सोनीला बुवाला जमले नाही ते चाल. बुवानी जी गवळण गायली ते बोलता बुवा तुमचा गवळणीचा विषय ना, तुम्ही काय बोललात ना ते नीट ऐका. ते बोलते मी स्वतः कवी आहे, स्वतः लिहिलंय. बुवा लिहिताना बघा काय लिहिलंय तुम्ही बघा. मला काय म्हणायचं, बुवांचे शब्द होते, तुला सांगतोय आज मी खरं. माझे नाही बुवांचे शब्द सांगतो मला. तुला सांगतोय आज मी खरं, नको ठेव तू शिंक्यावर. हा शिंक्यावर बुवाला शब्द बोलता येत नाही. बुवा बोलतो बीज दिलाय, बुवाला शिंक्यावर. बुवा बोलतो शिंक्यावर शिंक्यावर. बुवा शिंक्यावर ना, बुवा शिंक्यावर. तुला सांगतोय आज मी खरं, नको ठेव तू शिंक्यावर. ध्यान हाय माझं माठावर. आता मला सांगा किती इथे हो? बुवा म्हणतो, किती इथे बघा. ध्यान हाय माझं माठावर. दोन हातानं दाबून पिऊन फिरून हात मी पोटावर. बुवांची गवळण आहे. बुवाना प्रत्युत्तर कसं लिहिलं बघा. काना सांगते तुला आज मी खरं. हे काना राजूबुवा कठीण देतोय, लक्ष असू द्या. म्हणते बघा कसं. हा बुवा आज बघा एकटा बुवा. आज कोण ना माझ्याकडे कवी. बुवा आज गेलो नाही संगतीला 4-4 येतो विषय नंतर. काना सांगते तुला आज मी खरं, नजर ठेवू नको शिंक्यावर. काना सांगते तुला आज मी खरं, नजर ठेवू नको शिंक्यावर. तुझ्या घरात हाय पोटभर. आता ह्याच्या घरात पोटभर आहे तरी हा वास कुठे
तुम्ही आज पण तुम्हाला बोलत नाही, पण आज तुमची कुंकू समजली बा तुमची. वो नाद केलं वो वाया नाही गेलं. आज काय झालं आपला. तुझ्यासारखे असे किती आले ना. बघा एक विषय का, आता विषय घे. तुम्हाला पण बोरिंग नको ना, म्हणून जरा एक गाणं घेतो. असा महादेव मोठा जती बुवा जाती बुवा लक्ष देवा. असे आले किती 100 बुवा जाती बुवा, तुमच्यासारखे आले किती 100 नाही पडणार मी कमजोर. फुसा आज तुम्हाला काय विषय भेटायचा नाही. दादा बुवा आज तुम्ही लिहा, ताकद लावा, तुम्ही कुणाला द्याल. असे आले किती 100 नाही पडणार मी कमजोर. या रणांगणात खंबीर आहे अजून, या रणांगणात खंबीर नाव माझं शाहीर सूरज मांडवकर. रणांगणात खंबीर नाव माझं शाहीर मांडवकर. शेर ऐका शेर. बुवा तो मीच माहीर आहे शेर मध्ये. बुवा शेर ऐका. हे असं का बुवा. असं गायला त्याला स्केल बोलतो बुवा. ते अस्मिया तुला किती, तुम्हाला किती येत होता तो तुम्हाला जमलं ना बुवा ते ओढायला. शेर आहे पहिला शेर आहे. ठोका बुवा ठोका. हा टोका, हा भोकेला टोकायचं दाखव. तुम्ही फक्त थांबा, जे थांबले त्यांनी थांबा फक्त. त्याचा कोंबडा आपणच हरवायचा. चार
हा राजू बुवा जरासा गाजलेला आहे. अनुभव म्हणू बघा. हा राजू बुवा जरासा गाजलेला आहे आणि या शक्ती तुला कले हा भाजलेला आहे. हा राजू बुवा जरासा गाजलेला आहे. या शक्ती तुला कले हा भाजलेला आहे. नाही म्हटलं तर हा जरा माजलेला आहे. जरा माजला आहे मी. मोठेपणा बुवा नुसता मोठेपणा पुढे विषय कसा तो बुवा फक्त मोठेपणा बाकी काय ना बुवाकडं फक्त मोठेपणा. बुवाचा डोका रिकामा आहे. आज बुवाचा मोठा डोका रिकामाच आहे. हा राजू बुवा जरासा गाजलेला आहे. हा राजू बुवा जरासा गाजलेला आहे आणि या शक्ती तुला कले हा भाजलेला आहे. नाही म्हटलं तर हा जरासा माजलेला आहे. नाही म्हटलं तर हा जरासा माजलेला आहे. हा बुवा करणे आणि भूताकीने जरा बाजलेला आहे. कारण तिकडं ना सर्व हात चालतो. हात बुवा मारून लिंबू कुठेतरी लोक चालतो बुवाकडे. म्हणून हा जरा बुवा आज वैभव वाढून आले. बुवासाठी एक गाणं देतो. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे. बस योगा योगाने आज 1 वर्षांची बुवाची भेट होते. आज मुद्दाम ठेवलेला मी मुद्दाम. का म्हणते बाजी बुवा बाईची बाजू म्हणतोय. माझा एक शब्द वावगा काढून दाखवतो बघ तुम्ही. एक शब्द सदा बुवा तुम्ही फक्त लिहात बसा बुवाचं. योगा योगाने बुवा हा भेटलाय जोडीला. योगा योगाने बुवा हा भेटलाय जोडीला. धरतो बैल गाडीला सोडतो वैभव वाडीला. वाडी आहे म्हणून योगा योगाने बुवा हा भेटलाय जोडीला. भेटलाय जोडीला. बैल गाडीला
त्यात बघा मी किती ठेवतो त्या बुवांसाठी. बघा बुवा आज बघा बुवा बोलतात मी घाणेकर बुवा शिष्य आहे. बुवा त्यांचा पण आम्ही आदर करतो, आम्हाला पण ते गुरु समान आहेत. पण तुम्ही आज त्यांची कुठेतरी वंशाला घेऊन जात असताना बुवा आज तुम्ही कुठेतरी कमी पडताय. बुवा आज बुवा मोठेपणा केला ना बुवा तुम्ही. दादा थोडा आवाज आहे ना. हॅलो हॅलो. आज बुवा फक्त मोठेपणाच करून गेलाय. म्हणतो मी अनुभव अनुभव आहे, पण अनुभव बुवाला कसलाच आहे? पब्लिक घालवायचा. बुवाला अनुभव फक्त पब्लिक घालवायचा आहे. हो तुम्हीच. बुवा तुम्ही म्हणताय की घाणेकर बुवा मोठं घराणं आमचं घाणेकर बुवा. बुवानी गुरुवारांचा विषय लाभचं गायला म्हणून मला म्हणायचंय का बघा. कारण बुवा मी आज तुम्हाला बोलला नव्हतो विषय. कारण घाणेकर बुवानी सचिन बुवा माझे गुरुवार आहे सचिन बुवा. आज त्यांची बारी आहे मंडणगडला आहे. मी आज इथे कार्यक्रम होते बुवा. आज माझा तुमचा कार्यक्रम आहे. गुरुवारांना आणायचं काम नव्हतं बुवा. तुम्ही गुरुवार आणलात म्हणून मला म्हणायचंय काय आज तुम्ही बोलायला होताय. आज माझे घाणेकर बुवा म्हणजे तुरवाले घाणेकर बुवा गुरु समानच आहेत बुवा. पण माझ्या बापाने ना बुवा गुरुवरेशारी सचिन कदम यांनी 3 वर्ष घरात बसवली होती बुवांना. घाणेकर बुवांना 3 वर्ष घरात बसवली. अजून पण बुवा अजूनपर्यंत बारी घेत नव्हती. जी बारी झाली ते बुवांचे पाय धरून ती बारी केलेली घाणेकर बुवांची. बुवा हे विषय तुम्ही काढलात म्हणून मी बोलतोय. माझ्या बापाने मी नाव काढलात म्हणून बोलते बुवा. सचिन कदम बुवा अजून पण दमच आहे बुवा सचिन कदम. आणि आज शिष्य ज्या पद्धतीने कारण करतोय बुवा. आज मी इथं दापोलीत या करंजगावात कारण करतोय. ऋषी कदम कुडाला दापोली कुडावण्यामध्ये कारण करतात. आणि आमचे गुरुवारी शाहीर सचिन कदम आज मंडणगडमध्ये बोरगर इथे कार्यक्रम. बुवा बाप तो बाप असतो दादा. बरोबर बाप तो बाप असतो. पण यांनी घाणेकर बुवांचं नाव वाजवणार तुम्ही आज खूप वाजवला सुद्धा दादा. आज मी बोलतोय आज बोलते मी. तुम्ही आज वाजवायचा नाही. बाप तो बाप रहेगा. बाप तो बाप आहे दादा. पण काय बोलतो माझा बाप बादशाह आहे बादशाह. बुवा घाणेकर बुवा जरी बादशाह असतील ना तरी बुवा हुकमाचा पत्ता एकटा. बुवा तुझा बाप जर बादशाह असेल तर माझा गुरुवार साहेब सचिन कदम एकटा बुवा एकटा. आणि अजून पण गुरुवार शाहीर आहे बुवा. अजून बुवा घाणेकर बुवा 3 वर्ष करत 3 वर्ष बुवा कार्यक्रम करत होते. आमच्या समोरची गोष्ट आहे बुवा. हे तुम्ही उघडकीत लावलात बुवा. आज बुवा उतरता होता बुवांचा. आज तुम्ही विषय काढला नसतात हा विषय निघाला नसता. बरोबर आहे की नाही? विषय कुणी काढला? विषय कुणी काढला? बुवा. सुरेश बुवा बोलला नाही. सुरेश बुवा बोलला नाही. राजू बुवा बोलला म्हणून सुरेश बुवा बोलला. काय बुवा जरी घाणेकर बुवा बादशाह असतील तरी सचिन कदम एक्का बुवा हे काम लक्षात ठेवायचं तुम्ही. आणि हा बुवानी घाणेकर बुवानी आहे ना आपल्या मराठी जिल्हा परिषद मध्ये कसं विद्यार्थ्यांना वडून ताणून आणतात तसं हा वडून ताणून सिद्धुदुर्गात आणलं इथं रायगडात. आणि याला शिकवलं बुवा उभा नाही झाला. बुवा कसा राहील उभा. बुवा आला कच्ची मारून त्यात लागला पाणी. बुवा ह्या गोष्टी तुम्ही बोलायला लावलात मला आज. बुवा पहिली बारी मी कशी ठेवली होती आज समाज साक्षीला. बुवा पहिली बारी मी तुमचा मान सन्मान राखूनच पहिली बारी केली होती बुवा. पण जो तुम्ही आजचा विषय घाला तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं बुवा तुम्हाला जे काही गोष्टी घराण्याच्या बोलत असतील बुवा पहिल्या बारीत बोला त्याला मी उत्तर देणार. आणि आता हा बुवा काय करल माहितीये का पहिल्या बारीत असा तसा करल दुसऱ्या बारीत बोलल बुवाची मी अशी काढली बुवाची मी तशी काढली. बुवा हा रिस्पॉन्स असतो. हा पब्लिकचा रिस्पॉन्स असतो. दिसता हेल वाढायचा नाही करायचा. हेल असं वाढायचं ना बुवा. बुवा स्वरात गायला शिका नंतर मग बोला मी अनुभव शाहीर आहे. बुवा कलाकारांनी कधी कर्म करेल ना. कलाकार हा नेहमी छोटाच असा राहिला पाहिजे दादा. बरोबर ना. आणि दादा आज मी बोलतोय आज बोलणार आणि बोला आज पेलणार. बरोबर ना.
बस हेच माझं नाव राहणार आहे. बस दादा तुम्हाला शाहिरी म्हणत पुन्हा एकदा. मी तर भोली आडाणी सकून बुवा हा रिस्पॉन्स लागतो. बुवा हा रिस्पॉन्स याला बोलतात शाहीर. कच्च्या गुरुचा दिसतोय त्याला कच्च्या गुरुचा दिसतोय त्याला सांग तू येते आला कशाला. अरे कच्च्या गुरुचा दिसतोय त्याला सांग तू येते आला कशाला. बोल माझे तुला रोकडे मग तुझ्या जोडीला जमून आलीस काही काली काली माकडा. बरं आहे ना. मी आज एकटाच आहे बुवा. बुवाने संगीताला कोणा एक बोलणार एक गाणार आणि खालून एक संकेत दादा कुठे जाते येसरे. संकेत दादा संकेत येसरे खालून स्वर देतात त्यांना. वा लक्ष आहे माझा. तुम्हाला शाहिरी मानतो मुद्रा करतो ते पण बोलते शाहिरी. बुवा मला वाटतं संकेत दादा मला वाटतं तुम्ही त्या नाक्यात मला वाटतं गुरुला दिली वाटतं. कच्च्या गुरुचा दिसतोय चला सांग तू येते आला कशाला. बोल माझे तुला रोकडे तुझ्या जोडीला जमून आलीस काही काली काली माकडा. तुझ्या जोडीला जमून आलीस काली काली तुम्ही बोला असेल तर देता येत विषय तुम्ही फक्त बोलाल कार्यक्रम करा बुवा. अजून आपली ताकद आहे तेवढी द्यायची. अजून ते तुम्हाला विषय सकाळी 4 वाजून आला.
बुवा महाभारत ते बुवा विषय बुवा शब्दाकडे लक्ष देवा दादा बुवा शब्द बघा काय आहे नाही तर तुम्ही बुवा असाच बोलला बुवा शब्दाकडे लक्ष देऊन शब्द द्या बुवा धक धक होत या कालीज धक धक होत या कालीज सुटे ना गुंता पडले हो चिंता सुटे ना गुंता पडले हो चिंता आली वेळही नाही निवाड्याची सुटे ना गुंता पडेल चिंता आली वेळही नाही निवाड्याची उकल नाया कोड्याची उकल नाया कोड्याची दादा शब्द ऐकू द्या नाहीतर बुवा काय बोलतील बुवा काहीतरी वेगळाच बोलून गेला शब्द ऐकू द्या उकल नाया कोड्याची मच्छरच्या आहे बा वाड्याची वाड्याची का राजवाड्याची आहे बुवा महाभारतातील बुवा जेव्हा दुःशासन द्रौपदीची साडी फेकतो आणि केस सोडतो तेव्हा नंतर 12 वर्षानंतर तो वनवास झाला होता आणि 1 वर्ष अज्ञातवास झाला होता पकडले त्यात अज्ञातवास म्हणून बुवा हा विषय घालतोय बुवा लक्षात ठेवा म्हणायचं सुटे ना गुंता पडेल